अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हाला अखंड आयुष्य मिळू दे, निरोगी आयुष्य मिळू दे असं स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, 25 तारखेला गुरुवारी शाकंभरी पौर्णिमा आणि ही 2024 मधील पहिली पौर्णिमा आणि त्या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत। म्हणजे बघा, गुरुवारी पौर्णिमा आले ह्याला खूप महत्त्व आहे आणि गुरुपुष्यामृत या दिवशी पौर्णिमा आलेला आहे, हा खूप शुभ योग जुळून आलेला आहे। आणि ह्या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरात लक्ष्मी वाढ होण्यासाठी काही सेवा करायच्या आहेत। बघा, आपण गुरुवारी दत्त महाराजांची सेवा करू शकतो, स्वामी समर्थांची सेवा करू शकतो, कारण गुरुवार हा भगवान दत्त महाराजांचा, स्वामी समर्थ महाराजांचा वार आहे। तसा भगवान श्री हरी श्री विष्णूंचा, माता लक्ष्मीचा सुद्धा वार आहे आणि त्या दिवशी पौर्णिमा आहे, म्हणजे माता लक्ष्मीच्या आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे। आणि ह्या दिवशी बघा, गुरुपुष्यामृत दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा करत असताना कनकधारा स्तोत्र म्हणा, माता लक्ष्मीला तुम्ही अभिषेक घाला, स्वामी समर्थांना अभिषेक घाला। पौर्णिमा आहे, गुरुपुष्यामृत आहे, दत्त महाराजांचं तुमच्याकडे मूर्ती असेल, फोटो असेल, त्याचा तुम्ही अभिषेक घाला। तुम्ही त्या दिवशी पिवळ्या म्हणजे हुमरा जो आहे तो हुमऱ्याला गोमूत्र आणि हळदीनं लिंपण करा आणि कनकधारा स्तोत्र लक्ष्मी मातेसाठी म्हणा, कारण कनकधारा स्तोत्र हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही कनकधारा स्तोत्र म्हणायचं। आणि त्यानंतर बघा, तुम्ही या दिवशी गुरुपुष्यामृत दिवशी सोनं, प्रत्येकजण सोनं खरेदी करू शकतं, चांदी खरेदी करू शकतं, कोणी गाडी घेऊ शकतं, कोणी प्लॉट घेऊ शकतं, कोणी घराचा व्यवहार करू शकतं। घराच्या बांधकामासाठी दिवस तो शुभ मानला जातो, असं हे या गुरुपुष्यामृतला करू शकतो। जर गुरुपुष्यामृत दिवशी आपण सोनं किंवा चांदी घेतलं, खरेदी केलं, तर ते कधीही आयुष्यात मोडलं जात नाही, असं त्यामागचा हेतू आहे। आणि त्याबरोबर आपल्याला प्रत्येकाला गुरुपुष्यामृत दिवशी सोनं घेणं शक्य नाही, ज्यांची परिस्थिती नाही त्यांच्यासाठी सोन्याहूनही खूप महत्त्वाच्या वस्तू खरेदी करायचे। तुम्हाला सोनं शक्य आहे, सोनंही खरेदी करा, पण ज्यांना सोनं खरेदी करणं शक्य नाही त्यांना सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू या दिवशी घरामध्ये आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी खरेदी करायच्या आहेत। कारण या दिवशी माता लक्ष्मीला ज्या वस्तू प्रिय आहेत त्या म्हणजे चण्याची डाळ आणि गूळ, हे तुम्ही त्या दिवशी खरेदी करू शकता। चण्याची डाळ आणि गुळाचा नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवू शकता। त्या दिवशी आवर्जून तुम्ही गूळ आणि चण्याची डाळीचा नैवेद्य तुम्ही माता लक्ष्मीला दाखवा, गाईला दाखवा। तुमच्या घराच्या शेजारी गाय असेल तर चण्याची डाळ खरेदी करा, त्यातली थोडी डाळ घरामध्ये ठेवा आणि थोडी डाळ आणि गूळ तुम्ही गाईला नैवेद्य दाखवा। हळद सुद्धा माता लक्ष्मीला, भगवान श्री हरी श्री विष्णूंना खूप प्रिय आहे, त्यामुळे हळद सुद्धा तुम्ही 5 रुपयाची, 10 रुपयाची, 20 रुपयाची थोडी तरी हळद तुम्ही ह्या दिवशी खरेदी करा। त्यानंतर कुंकू, सौभाग्याचं लेणं जे आहे ते कुंकू तुम्ही ह्या दिवशी खरेदी करू शकता। हे कुंकू तुम्ही घरामध्ये आणून तुमच्या श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करा, श्रीयंत्र नसेल तर तुम्ही तुमच्या माता लक्ष्मीची मूर्ती असेल, तुळजाभवानीची मूर्ती असेल, त्याच्यावरती कुंकुमार्जन करा आणि हे कुंकू तुम्ही एखाद्या डबीमध्ये भरून ठेवा आणि महत्त्वाच्या कामाला जाताना तुम्ही हे कुंकू लावू शकता। दररोज तुम्ही आंघोळ केल्यानंतर हे कुंकू लावू शकता, त्यामुळे तुमचं सौभाग्य चांगलं राहतं। त्यानंतर बघा, तुम्ही या दिवशी श्रीयंत्र खरेदी करू शकता, गाय वासराची मूर्ती खरेदी करू शकता। तुमच्या घरामध्ये धार्मिक वस्तू जर कुठल्या म्हणजे पुस्तकं घ्यायची असेल तर ती तुम्ही ह्या दिवशी खरेदी करू शकता। तुम्ही या दिवशी तुमच्या घरामध्ये कुठली देवाची मूर्ती पाहिजे असेल, देवाचे फोटो पाहिजे असतील, कुठली देवाची तुमच्याकडे मूर्ती नसेल तर ही सुद्धा तुम्ही ह्या दिवशी आवर्जून खरेदी करू शकता। श्रीयंत्र खरेदी करू शकता, तुम्ही कुबेर यंत्र खरेदी करू शकता। या दिवशी तुम्ही कुबेराची सुद्धा जास्तीत जास्त
सेवा करायची आहे, विष्णू भगवान श्री हरी श्री विष्णूंची सेवा करायची आहे, माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. आणि ह्या दिवशी तुम्ही जेवढ्या जास्त माता लक्ष्मी भगवान श्री हरी श्री विष्णू कुबेरांची सेवा कराल तेवढं तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचा योग आहे. गुरुपुष्यामृतला सोनं ज्यांना खरेदी करता येत नाही त्यांनी सोन्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे चण्याची डाळ खरेदी करा, हळद खरेदी करा. हे तुम्ही नक्की करा. तुम्ही हे खरेदी केल्यानंतर तुमच्या आयुष्यात नक्की सोन्यासारखे दिवस येतील. फक्त मी एकच सांगते की हे उपाय करत असताना तुम्ही कष्ट मेहनत करा, काम करा. मी ह्या गोष्टी सांगते म्हणजे की तुम्ही हे खरेदी केला आणि तुम्ही घरात बसून राहिलात तर तुमच्याकडे पैसा येईल असं नाही. तर तुम्ही जे कष्ट करता, जे मेहनत करता, नोकरी करता, व्यवसाय करता, त्या जोडीला म्हणून हा उपाय करा आणि तुमच्या आयुष्यातले बदल तुम्ही स्वतः घडवून आणा. हा उपाय जो मी सांगितलेला आहे तो ज्योतिषशास्त्रानुसार, वास्तुशास्त्रानुसार, स्वामी केंद्रानुसार आहे. हा माझ्या मनाचा नाही आहे किंवा अंधश्रद्धा म्हणून मी हे सांगत नाही. अगदी मनापासून हे तुम्ही करून बघा. कारण भगवान श्री हरी श्री विष्णूंना पिवळा रंग खूप प्रिय आहे, हळद त्यामुळे खरेदी करा. चण्याची डाळ खरेदी करा. सोनं ज्यांना शक्य आहे त्यांनी 1 गुंज तरी सोनं ह्या दिवशी खरेदी करा आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही सोन्यासारखे दिवस स्वतः घेऊन या. हे मी जे व्हिडिओ सांगितले ते तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि त्यातून तुमचा फायदा नक्कीच होईल. हा माझा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस नक्की स्वामी समर्थ आणतील असे मी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.